पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कप घे आणि आत ठेव। अहो पण कप घे आणि आतमध्ये ठेव। ठीक आहे। अहो आणि मी जे बोलतोय ते मान्य नसेल ना तर इकडे राहायची गरज नाही। ठीक आहे, मी देते करून कॉफी। माझे हातपाय अजून धड आहेत। आले ग। व्हेरी गुड। आई आई मी निघते हा। हो नीट जाग। अश्विनी आवरून घे, आपल्याला बाहेर जायचंय, बाहेरची कामं आहेत ना। जा। नमस्कार। हा नमस्कार। तुम्ही पण मी तुम्हाला बोलावलंच नव्हतं आणि घरात कोणतंही रंगकाम नाही करायचंय। मला निरोप मिळाला, मी आलो। अगं मी बोलवलंय। हे बघा, कोणी बोलवलं असला तरी मला काही काम करायची इच्छा नाहीये। तुम्ही अगोदर एक तर काम देता आणि मग नंतर कॅन्सल करता। गायकवाड, तुम्हाला नेहमी काम मॅडम देते, म्हणजे ती ऑर्डर देते आणि मी येऊन कॅन्सल करतो, पण यावेळी मीच ऑर्डर देतोय। मॅडम कॅन्सल करणार नाही आणि मी कॅन्सल करण्याचा प्रश्न सुटत। सो आपल्याला हे रंगकाम करायचं आणि जो कलर मॅडम म्हणतील तोच कलर मारायचा या घराला, कळलं? हो। यांना काय झालं? मला काय करायचंय? काय झालं? एक काम कर, हे घे 500 रुपये ऍडव्हान्स बुक केलंय मी तुला, आणि बाकीचे पैसे संध्याकाळी देतो मी तुला। ओके, येतो। नमस्कार। अहो पण असं अचानक कुठे? कितीतरी दिवस झाले तू म्हणतेस घराला पेंट मारूया, पण आपण काय ते काम केलं नाही। मग आता करून घे ना तुझ्या मनासारखं। अहो पण एकदा बाबांना विचारायला हवं ना आपण। आता बाबा काय नाही म्हणणार आहेत का? ते सरळ सरळ मला सांगतील अश्विनीच्या इच्छेप्रमाणे आणि मनाप्रमाणे सगळं काम करून घे। माहितीये ना तुला? अहो एवढा खर्च का काढलाय? मला माहितीये, माझे पैसे जेव्हा खर्च करायचे होते तेव्हा मी सांगितलं की नका करू पेंटिंग घरी, आणि आता तुझे पैसे आलेत तर मी लगेच ऑर्डर सोडतोय, चला पेंटिंग करूया। पण मला माहिती होतं की तुला पेंटिंग घरात करून घ्यायची खूप इच्छा होती, म्हणून मी त्याला बोलवलं। म्हणजे तू नाही म्हणशील असं वाटलं नव्हतं मला। तसं नाही हो, तुम्ही काही विचार करता, म्हणजे तुमचे माझे पैसे वेगळे आहेत का? फक्त ना माझ्या मनात ना एक विचार आलाय, सांगू मी तुम्हाला? सांग। बसा नाही ते। ही वही पाहिजे का? हा, मी ना संजू, कुहू आणि मयूच्या शिक्षणासाठी 2-2 लाख रुपये बाजूला कडून FD करायची ठरवली। मला वाटलं तू हे पैसे तुझ्या बिझनेससाठी वापरणार आहेस, बिझनेस वाढवायला। बिझनेस वाढेल हो, पण मुलांचं शिक्षण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे। उद्या मयूने तिच्या कॉलेजच्या शिक्षणानंतर काही वेगळा कोर्स करायचा ठरवलं तर पैसे लागतील ना। मुलं मोठी झाल्यावर त्यांनी काही करायचं ठरवलं तर आपल्याकडे पैसे हवेत ना, आणि आता जर FDत पैसे टाकले तर जरा बरे पैसे मिळतील आपल्याला। छान। मयुरी आणि कुहू बद्दल तू विचार तर केलास, पण संजूला सुद्धा धरलेस। अहो आपण नेहमी जसं कुहूला वागवतो तसंच संजूला वागवलंय, आणि आत्ताची परिस्थिती बघता आपल्याला संजूसाठी काहीतरी करायला हवं ना। किती पुण्य केलं असेल मी मागच्या जन्मी माहित नाही की माझ्या प्रारब्धात तुझ्यासारखी बायको आहे। काय झालंय तुम्हाला? म्हणजे मिसेस इंडिया स्पर्धेनंतर ना तुम्ही माझं जरा जास्तच कौतुक करताय, जे मला नाही सहन होत। जादू स्वतः करायची, आणि मग ज्याच्यावर जादू झालीये त्यालाच विचारायचं काय झालंय तुम्हाला। हे बघा, संजू, कुहू आणि मयूचे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर ना आपल्याकडे 5 लाख रुपये उरतायत। तर मी काय म्हणते, आपण बन्सल सरांचे पैसे देऊन टाकले तर? म्हणजे इथनं आपण डायरेक्ट बँकेत जाऊ, तिथनं कॅश घेऊ आणि ती कॅश घेऊन तुम्ही बन्सल सरांना नेऊन द्या।
काय झालं? म्हणजे ह्या पैशातनं बन्सल सरांचे पैसे देणं तुम्हाला आवडलेलं नाहीये का? तसं नाही. मी विचार करतोय आजकालचं जग इतकं स्वार्थी आहे आणि तू बघ. नाही म्हणजे खरंच भाग्य आहे माझं की तुझ्यासारखी बायको आहे माझ्याकडे. डोंट वरी, मी जाईन बन्सल साहेबांकडे आणि त्यांचंही कर्ज फेडून टाकेन. थँक्यू. अच्छा मला सांग, ते बन्सल साहेबांना पैसे दिले, FDs केल्या, त्यानंतर सुद्धा थोडे पैसे उरतात आपल्याकडे, त्याचं काय? ते पैसे खर्च करून झालेत माझे. कसे आणि कुठे? कळेल तुम्हाला. कळेल? विद्युत, तू मला असं संजू पासून लांब ठेवू शकत नाहीस. मला संजूला भेटायचंय. शिल्पी, संजूच्या भविष्यासाठी त्याने तुझ्यासोबत राहणं योग्य नाहीये आणि म्हणून मी ते होऊ देणार नाही. ठीक आहे, चालेल. आता मी पोलिसातच जाते, मग तुला कळेल. आयुष्यभरासाठी लक्षात ठेवशील तू. हे बघ, तुला जे करायचंय ना ते तू कर, समजलं? विद्युत प्लीज एकदा मला फक्त संजूचा आवाज ऐकू दे ना प्लीज. मला खूप आठवण येते त्याची. अरे मी आई आहे रे त्याची. एकदा फक्त मला त्याचा आवाज ऐकू दे, फक्त एकदा. हॅलो हॅलो. शिल्पी, काळजी करू नकोस, पण सगळं नीट करू. कसं नीट करणार आहे आई? मी आता विद्युतला म्हणलं की मला फक्त एकदा संजूचा आवाज ऐकू देत. मला आठवण येते त्याची. नाही ऐकू दिला त्याने मला त्याचा आवाज. इथे मी इतक्या प्रॉब्लेम मध्ये आणि दादा दिवाळी आली आहे असं घराला कलर करायला निघालाय आणि तू म्हणते सगळं नीट करू आपण. कसं? हे सगळं अश्विनीमुळे होतंय. तिला फक्त असं दाखवतंय की तिला जगाची किती काळजी आहे. गरिबांची कैवारी असल्यासारखं फक्त दाखवते, पण नाही ग. नाही, मला असं वाटतं ती ना, तिचं सगळं नॉर्मल चालू आहे. तिचं सगळं नीट छान छान चालू आहे. शिल्पी, बाकीच्यांचं काही असू दे, मी आहे ना. मी तुझ्या बरोबर आहे. होईल सगळं चांगलं. चल. बाबा परत यायच्यात आई तर माझ्या बाजूने झाली. आता असंच एक 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 करत सगळेजण माझ्या बाजूने येतील आणि अश्विनी वाघमारे एकटी पडेल. अहो, तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. इथे? हो, मी बाकीचे पैसे कुठे खर्च केले हे तुम्हाला ऐकायचं होतं ना. हो. मी हा गाळा घेतलाय बिझनेस वाढवण्यासाठी. अरे वा, अमेझिंग. आय एम सो प्राऊड ऑफ यू. नाही म्हणजे आत्ताच तू कुठे हे पार्लर सुरू केलं होतंस आणि लगेच गाळा घेतलास, पार्लर वाढवतेस. व्हेरी गुड, आय एम व्हेरी हॅपी. माझा पार्लरचा बिझनेस वाढवण्यासाठी नाही, त्याच्यासाठी. श्रेयस रियालिटीज. तू माझ्या बिझनेससाठी हा गाळा घेतलास? अगं ते पैसे तू तुझ्यासाठी वापर ना, तुझ्या बिझनेससाठी. तुम्ही रागाच्या भरात बोललात ना तरी ते खूप खरं होतं. मी तुमच्या ऑफिसच्या जागेमध्ये पार्लर सुरू केलं, त्यामुळे बिझनेसमध्ये एवढा मोठा सेटबॅक आला. आता मी माझा पार्लरचा बिझनेस चालवेन आणि तुम्ही तुमचा बिझनेस मोठा करा. असं करून ना आपण दोघं मिळून लवकरात लवकर आपलं नवीन घर घेऊ. अश्विनी, अच्छा बाबांना सांगितलं हे सगळं? नाही, सगळ्यात आधी मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. म्हणजे त्यांना सांगायचं होतं पण राहून गेलं आणि फोनवर हे सगळं सांगणं बरं दिसणार नाही ना. इट्स ओके. बाबा आले का त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करूया ऑफिसचं. खुश? थँक्यू. खुश आहेस आता? आणि पण बन्सल साहेबांचे पैसे अगोदर परत करायचे. करतो. आणि हो, त्यांना जाऊन हे सांगा की तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करताय.
शिल्पी, आपण हे असं चोरून गाडीत का बसलोय? कारण विद्युत जर आला संजूला घ्यायला आणि त्याने मला इथे बघितलं, तो उगाच इश्यू क्रिएट करेल तो. पण असं कोणालाही न सांगता संजूला घेऊन जाणं हे बरोबर वाटतं का? आय डोंट केअर विक्रम, आय रिअली डोंट केअर. मी गेले होते ना संजूला तिथून घेऊन जायला. कसा वागला विद्युत माझ्याशी, त्यामुळे मला आता काही फरक पडत नाही. बरं ठीक आहे, बघ संजू आला का. सगळी मुलं गेली, संजू कसा काय नाही आला अजून? तो बघ आला. अरे हो, थांबा मी आलेच. हो. संजू 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 संजू, मी खूप मिस केलं रे तुला बाळा. चल मी तुला घ्यायला आलीये, जाऊयात घरी चल. मम्मा, मला तुला बघून खूप भारी वाटतंय, पण पप्पा येतात मला घ्यायला. अरे तू पप्पाचं काय घेऊन बसलास? तुला माहितीये मी ना तुझ्यासाठी इतक्या वस्तू आणल्यात ना घरी, आणि चॉकलेट्स, पेस्ट्रीज, कुकीज हे सगळं ऑर्डर पण करणार आहे मी. वाव मम्मी, मला हवी आहे पेस्ट्री. चालेल. मम्मा पण पप्पा माझी वाट बघणार. अरे सारखं काय पप्पा पप्पा पप्पा? सोनं लागलंय तुझ्या पप्पाला? तू जा मम्मी, तू पण आतमध्ये. कुकुहूला घेऊन जाऊयात आपण संजू. आणि कसं झालं माहितीये का, म्हणजे तुझ्या पप्पाला ना आज अजिबात वेळ नाहीये, म्हणून मग मी आलीये तुला घ्यायला. आणि तू जर तुझ्या पप्पांची वाट बघण्यात वेळ घालवलास तर पेस्ट्री, कुकीज, चॉकलेट हे सगळं मिस करशील ना तू. आत्ताच सांगून ठेवतेय मी तुला. हे बघ, आपण कुहूला पण मागणं घेऊन जाऊया. हा तू चल आता माझ्यासोबत. चल चल. अरे येईल ती मागणं बाळा, चल. आय लव्ह यू मम्मा. आय लव्ह यू टू बाळा. चल चल, बस बस लवकर. बस बस. हाय संजू. हाय. हो हो, नक्की कळवा प्लीज. हो, मी वाट बघतो तुमच्या फोनची. विद्युत, काही कळलं का? नाही नाही आपा, त्या स्कूल बसवाल्यांना पण काही माहित नाहीये, शाळेत कोणाला माहित नाहीये, त्याच्या मित्रांना पण काही माहित नाहीये. अरे देवा, काय नवीन संकट आहे हे. विद्युत, अरे तू कुहूला काय विचारलंस का? म्हणजे ती पोचली आहे ना घरी, तिला काहीतरी माहिती असेल ना. हो आपा. श्रेयसचा फोन आहे. स्पीकर फोन वाटा. हॅलो श्रेयस, काय कळलं का रे? नाही रे, सगळीकडे शोधलं, काहीच कळलं नाही. कुहूनी सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन शोधलं. आई, मी संजूला सोडायला नव्हतं पाहिजे. संजू हरवला आता. तू नको काळजी करू, संजू सापडेल ग. हं, तरी सांगत होते संजूला आईकडेच राहू दे, पण नाही, संजूचे बाबा कामाच्या नादात विसरले असतील त्याला आणायला. एक मिनिट, आई तुझी मुलगी फार जबाबदार नाहीये, समजलं ना? तिचा पुलका येण्यापेक्षा ना इकडे संजूला शोधायला हवं. आई, संजू कायमचा हरवला तर? असं नाही होणार आहे कुहू. तू रडायचं थांबव बघू, शांत हो तू. श्रेयस मला सांग, शिल्पी कुठे आहे? शिल्पी ना सकाळी गेली ऑफिसला, अजून आली नाहीये, आणि तिला सारखा फोन लावतोय तर लागतच नाहीये. श्रेयस मला खूप काळजी वाटते. अरे मला असं वाटतंय पोलिसात कंप्लेंट करायला हवी आपल्याला. हो, मलाही वाटतं आपण ऍक्शन घ्यायला हवी लगेच. आय होप श्रेयस शिल्पीने यात काही केलं नसावं, आणि जर असं असेल ना तर शिल्पीला कोणी वाचवू शकणार नाही. ठीक. विद्युत, ए कमल, काय होतंय तुला? अरे हिला परत अटॅक आलेला दिसतोय. तू तू पटकन डॉक्टरना घेऊन ये जा. आपण तुम्ही बघा, मी आलोच. थांब थांब, मी तुझा पंप आणतो. एक मिनिट. कमल, काही होत नाही तुला, डोंट वरी. हे घे, हे घे, आगे पंप घे तुझा. काही होणार नाही संजूला, काही होणार नाही, तू नको काळजी करूस. आई, संजू माझ्यामुळे हरवला. शाळा सुटलेली तेव्हा तो मला बोललेला, कुहू माझ्या बरोबर चल. मीच माझ्या मैत्रिणीशी बोलत राहिली. हो बेटा, रडू नकोस, तुझी चूक नाहीये ग.
आणि मी शोधून काढीन ना संजूला. तू काटे. हा विद्युत बोल रे. काय? अरे हा ठीक आहे आता. हो. काय झालं हो? माईंना या सगळ्या प्रकरणाचा स्ट्रेस आलाय आणि त्यांना अस्थमाचा अटॅक आलाय. अरे देवा. काळजी नको करूस. विद्युतनी डॉक्टरांना बोलवलंय पण त्याला तिकडे थांबावं लागेल माईंजवळ. मी काम करतो. मीच जातो पोलीस स्टेशनला. कंप्लेंट करायला हवी ना. मी जाऊन येतो. हो. संजू गेली 2 वर्ष इथे. कधी काय झालं? आत्ताच हे सगळं झालं ना. शेवटी आई ती आईच असते. आई त्याचं सगळं व्यवस्थित होतं कारण तो इकडे होता आणि त्याचं सगळं अश्विनी बघत होती म्हणून संजूचं सगळं व्यवस्थित चाललेलं. कळलं? लगेच आला मुलीचा पुलका. चला चला चला. कशी आहेस तू? हे बघ मी काय आणले. मला हे काय नकोय. मला आधी सांग तू कुठे गेलेलास? तुला माहिती आहे मी किती टेन्शन मध्ये होतो. शिल्पी तू संजूला शाळेतनं घेऊन आलीस? संजू जा बाळा फ्रेश हो. म्हणजे तुला आणि कुहूला पेस्ट्रीज खाता येतील. जा. शिल्पी मी तुझ्याशी बोलते. तू परस्पर संजूला शाळेतनं घेऊन आलीस? अगं तुझा फोनही लागत नव्हता. कुणाला सांगायचं? निदान विद्युतला तरी सांगायचं होतंस ना तू. मी माझ्या मुलाला शाळेतनं आणायला गेले होते. त्यामुळे मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची किंवा कोणाकडूनही कसल्याही परमिशन्स घेण्याची अजिबात गरज वाटली नाही. तो तुझा मुलगा असला ना तरी तुझ्या नवऱ्याबरोबर राहतो. हे तू करायला नको होतं किंवा विद्युतला सांगून करायचं. मी विद्युतला फोन करतो आणि सांगतो संजूला घेऊन जा इकडे. ओके. या घरात जर पोलीस यायला नको असतील तुम्हाला तर विद्युतनी इथे न येणं बेटर राहील. कारण माझ्या मुलाला मी आता कुठेही जाऊ देणार नाहीये. तुझ्यामुळे तिकडे माईंना अस्थमाचा अटॅक आलाय. काय? ठीक आहे मग त्यांना सांगा की संजू ठीक आहे आता आणि आईकडे सेफ आहे म्हणावं. हो त्याला आता ना शिल्पीपाशीच राहू दे. मुलं आईकडे छान राहतात. तू का पाठीशी घालतेस तिला? कारण माझं ही मत आहे की संजूला आईची गरज आहे. त्याच्यामुळे संजू इथेच राहील. आणि हे फक्त माझं मत नाहीये, माझा निर्णय आहे. याच्यात कोणी नाक खुपसलेलं मला आवडणार नाही. कोणी नाही. अरे हो हो हो. चला दोघांनीही मस्त गरम गरम इडली खाऊन घ्या. आणि तुमच्या दोघांची आवडीची चटणी केली आहे. अजिबात तिखट नाहीये. सगळं संपवायचंय. कळलं? वाव मला हे खूप आवडतं. शिल्पी अगं खाऊ दे ना त्याला. काय हा प्रकार आहे हा? नाही. हे घे बिस्किट खा तू. मला बिस्किट नकोय. का नकोय? क्रीम बिस्किट्स आवडतात ना तुला? अगं शिल्पी कशाला त्याला बिस्किट देतेस? त्याला ताजं खाऊ दे ना. नाही. वहिनीच्या हातचं काहीही खाल्लेलं त्यांनी मला चालणार नाही. मला बिस्किट नकोय. मला इडली पाहिजे. संजू उगाच हट्ट करू नकोस. मला आज वेळ नव्हता म्हणून मी काही बनवलं नाहीये. उद्यापासून बनवेन. हे बघ शिल्पी त्याला निदान आज तरी माझ्या हातचं खाऊ दे. उद्यापासून तू हवं तर बंद कर ना. नाही. अगं पण शिल्पी. अश्विनी जाऊ दे. सोडून दे. तिचा मुलगा आहे. ती बघेल काय करायचं ते. अश्विनी. अरे मग सरक बाजू. या ना बसा. अश्विनी जरा बोलायचं होतं तुझ्याशी. वेळ आहे का तुला? 2 मिनिट. अजिबात वेळ नाहीये तिच्याकडे. लोकांच्या आयुष्यात नाक खुपसण्यात खूप बिझी आहे ती. जाऊ दे तुम्ही बोला. नेहमीच आहे ते. अगं माझ्या नातीचा ना बारसा आहे आणि तिच्या आईनं ठरवलंय की तिचं नाव अश्विनी ठेवायचं. अरे वा. अश्विनी? हो मग. अगं मोठी झाल्यावर तुझ्यासारखंच तिनंही नाव कमवावं अशी तिची इच्छा आहे. अगं तूच बाळाच्या कानात नाव सांगावं असा हट्टच धरलाय यांच्या सुनेनं. अरे बापरे. काकू पण हे जरा जास्त होत नाहीये का? अगं केवढी मोठी स्पर्धा जिंकलीयस तू. तू काय आता आमच्यासारखी सामान्य गृहिणी नाही राहिलेली.
तू जर आलीस ना तर तिला फार बरं वाटेल हो. येईन मी. ठीक आहे. चला मग. हो येतो हा आम्ही. येतो मग. हा चालेल. चला. आई आमचं खाऊन झालं, आम्ही निघू. संजू कुहू, तुमच्या डब्यामध्ये ना आवडीचा खाऊ दिलाय, दोघांनी संपवायचा, कळलं? सँडविच देतेय ते खायचं. शिल्पी, अगं मुलांच्या डब्यात त्यांच्या आवडीचा खाऊ दिलाय ना, मग खाऊ दे ना त्यांना. नाही, सँडविचच खायचं. आणि कुहूच्या डब्याला जर हात लावलास तर बघ.